सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आता सर्वांच्या क्षेत्रामध्ये परीक्षा होऊ घातलेल्या आहेत. 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा आहे, त्यानंतर JEE परीक्षा आहे, JEE मेन्सची परीक्षा आहे. विविध शिक्षा प्रणालीच्या विविध क्षेत्राच्या आता परीक्षा आहेत. त्या परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळावं, चांगलं प्रावीण्य मिळावं आणि भविष्यात ते चांगल्या प्रगतीला जावेत या सदिच्छेने आज आपण विद्यार्थ्यांनी काय करावं, उपासना काय करावी, कशा पद्धतीने अभ्यासात त्यांना यश मिळेल या दृष्टीने काय उपाय आपण करावा आध्यात्मिक दृष्ट्या, हा विषय आपण आज घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा ज्या अभ्यासात प्रयत्न करतायत पण त्यांना अजून कॉन्फिडन्स नाही आहे की आपल्याला याच्यामध्ये किती यश मिळेल की ना मिळेल वगैरे, जे काही शंका त्यांच्या मनात आहेत त्या दूर व्हाव्यात म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल एक उपासना सांगतोय. जवळपास जर आपण जिथे राहत असू तिथे गणपतीचं एखादं मंदिर असेल, तिथे शमीच्या झाडाची पाने तोडून शमीला नमस्कार करून, शमी हे झाड आहे, चिंचेसारखी बारीक पानं त्याला येतात, त्याला बारीक काटे येतात आणि त्याला शेंगाही येतात. त्या झाडाची जी पाने आहेत ती मंगळवारच्या दिवशी गणपतीला, मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसात गणपतीला ती विशिष्ट संख्येने वाहावी. उदाहरणार्थ 108 पाने गणपतीला वाहावी आणि गणपतीला ती पाने वाहिल्यानंतर, लाल फूल वाहिल्यानंतर, गुळाचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणपतीला आपल्या विद्याभ्यासामध्ये, परीक्षेमध्ये चांगलं यश मिळावं म्हणून प्रार्थना करायची. त्यासोबत शमीच्या पानांचा जो प्रयोग आहे तो देवीच्या उपासनेची आहे. आपल्याला लवकर चांगलं यश मिळावं आणि यश मिळून अपेक्षित पुढच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला प्रवेश मिळावा किंवा त्याच्यावर आपलं अर्थार्जन सुरू व्हावं यासाठी देवीला सुद्धा शमीची 108 पानं आपण मंगळवारी व्हायची आहे आणि सोबत ओम सरस्वत्यै नमः या मंत्राचा आपण जप करायचा आहे. किमान रोज 3 वेळा जप आपण जर सुरू केला तर येणाऱ्या 1-1.5 महिन्याच्या, 2 महिन्याच्या अवकाशात ज्यांच्या